सर्वांसाठी नमस्कार. मी राहुल बिश्रोटी ज्ञानसंस्कार अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण TET पेपर 2013चा जो काही क्वेश्चन पेपर आहे त्याचा ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत. आज आपण TET पेपर 2 या पेपरला सुरुवात करतोय. 15 डिसेंबर 2013 रोजी हा पेपर झाला होता. 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. गणिताचे जे काही 30 प्रश्न आहेत मॅक्झिमम 40 ते 45 मिनिटांमध्ये आपले सॉल्व्ह झाले पाहिजेत, याची काळजी घ्या सर्वांनी. चला तर मग बघूया पहिला प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. जर ए अधिक बी बरोबर 2418 आणि बी कंसामध्ये ए अधिक बी बरोबर 3666 तर बी वजा ए ची किंमत काढायला सांगितले. बघा किती जणांना हा प्रश्न जमतोय. आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा बघा. पहिल्यांदा ए अधिक बी, ए न या कंसाला गुणून घ्या. ए गुणिले ए काय होणार सांगा, ए चा वर्ग अधिक ए गुणिले बी ए बी. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर बी कंसामध्ये ए अधिक बी आहे, बी न या कंसाला गुणा काय होणार सांगा, ए बी अधिक बी चा वर्ग. बरोबर. याची किंमत किती दिली आहे तुम्हाला 2418. याची किंमत किती दिली 3666. आता यांची बेरीज करायची. बरोबर. बेरीज करताना बघा मी या पद्धतीने लिहून घेतो या ठिकाणी बी वर्ग अधिक ए बी बरोबर 2418 आणि हा 3666. बेरीज करायची आहे म्हणजेच काय होणार, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab बरोबर. आता 2418 आणि 3666 यांची बेरीज करा. किती येणार 6048 येईल. बरोबर. 6084 काहीतरी येईल. किती येणार याची बेरीज 6084 येणार. क्लिअर आहे. आता या ठिकाणी बघा हा फॉर्म्युला जो आहे कशाचा, ए अधिक बी कंसाचा वर्ग याचं सूत्र आहे. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. काही पुस्तकामध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल किंवा ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. हे सूत्र सुद्धा तुम्हाला काही बुकमध्ये बघायला मिळेल. आता ए अधिक बी चा वर्ग किंमत काय मिळाली बघा आपल्याला, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर या ठिकाणी 6084 बरोबर. 6084 हा कशाचा वर्ग आहे, 78चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर हा कशाचा वर्ग झाला, 78चा वर्ग झाला. दोन्ही बाजूंची ज्यावेळी आपण वर्गमूळ घेतोय त्यावेळी उत्तर काय येणार सांगा, ए अधिक बी बरोबर 78. म्हणजेच ए अधिक बी ची किंमत किती मिळाली आपल्याला 78 मिळाली. इथपर्यंत क्लिअर आहे. आता तुम्हाला कोणतंही एक इक्वेशन घ्या. ए अधिक बी बरोबर किती दिलाय 2418 दिलाय. बरोबर. आता ए अधिक बी ची किंमत तुम्हाला माहित आहे, ती तिथं पुट करा. या दोघांच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह. ए अधिक बी ची किंमत 78 बरोबर 2418. मग ए ची किंमत काय मिळणार 2418 भागिले 78 करा. ए ची किंमत काय मिळते बघा, ए ची किंमत काय मिळणार आहे आपल्याला 31 मिळणार आहे. किती मिळणार आहे 31. बरोबर. आता याच्या पुढं ए ची किंमत मिळाली आपल्याला. त्यानंतर बघा ए अधिक बी बरोबर किती मिळाला आहे, ए अधिक बी बरोबर 78 आहे. त्यानंतर ए ची किंमत किती मिळाली 31 पुट करा. अधिक बी बरोबर 78, बी बरोबर 78 वजा 31 करा. म्हणजे बी ची किंमत किती मिळेल तुम्हाला 47 मिळेल. बरोबर. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, बी वजा ए विचारलाय. बी वजा ए म्हणजेच काय सांगा, बी ची किंमत किती मिळाली 47. 47 मधून 31 वजा करा. बघा काय येते, 47 मधून जर 31 वजा करताय तर किती मिळणार, पर्याय क्रमांक 1 16. हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. काय डाऊट याच्यामध्ये. ठीक आहे. चला पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी घनसंख्या कोणती. सर्वात सोपा प्रश्न आहे. आता या ठिकाणी 9000 9100 हे 9999 आणि 9299 ह्या संख्या दिलेल्या आहेत. आता 9000 घन म्हटले. आता 2 चा घन किती येतोय 8 येतोय. म्हणजेच 20 चा घन किती येणार सांगा 8000 येणार. बरोबर. 3 चा घन 27 येतोय. मग 30 चा घन किती येणार. ही संख्या जास्त मोठी येते. आता या ठिकाणी 9261 आहे. म्हणजेच ही संख्या काय असली पाहिजे 20च्या थोडी पुढे असली पाहिजे.
मग ती 20 ते 25च्या दरम्यान सुद्धा असू शकते. आता आपण वर्ग घन हा टॉपिक शिकताना सांगितलं होतं तुम्हाला एकक स्थानी कोणकोणत्या संख्या आल्या पाहिजेत. आता या ठिकाणी बघा एकक स्थानी कधी येतोय, ज्यावेळी एकक स्थानी 1 असतोय त्याचा घन करताय त्यावेळी काय असणार आहे 1. मग तो 21चा सुद्धा असू शकेल. मग 21चा वर्ग किती 441. याला 21 न गुणा 441 गुणिले 21. 21 गुणिले 21 गुणिले 21 जर करताय तर उत्तर किती येतं 9261 उत्तर येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचा अचूक उत्तर आहे. बाकीच्या जर तुम्ही संख्या बघताय तर त्या पूर्ण घन संख्या नाहीत. याचा अचूक उत्तर कोणता आहे 9261 हे याचा अचूक उत्तर आहे. क्लिअर आहे सर्वांना. पुढचा प्रश्न बघा. चला हा प्रश्न जर तुम्ही सोडवताय तर तुम्हाला या 30 पैकी 25 ते 26 मार्क मिळायला काही हरकत नाही. आता या ठिकाणी प्रश्न थोडा अवघड वाटतोय, पण जर तुम्ही स्टेप बाय स्टेप सॉल्व करत गेला तर विदिन सेकंडमध्ये याचा आन्सर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करूया. इक्वेशन बघा काय दिलंय, हा आर दिला या ठिकाणी, हा 9 आहे. 9 ऐवजी मी काय लिहितो या ठिकाणी 3चा वर्ग लिहितो. बरोबर 3चा वर्ग आणि ह्या कंसाचा या ठिकाणी आर आहे. या आरचा छेद काही नाही म्हणजे 1 असणार आहे. 4 गुणिले आर किती 4 आर अधिक 1 छेद 4 एके 4. त्यानंतर वर्गमूळ चिन्हात काय बघा 3 गुणिले 3चा घातांक वजा आर दिलेला आहे. काय दिलेला आहे 3 गुणिले 3चा घातांक वजा आर. मग आता याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, इथं काय नाही म्हणजे गुणाकार चिन्ह. पाया समान असेल, घातांकांचे नियम, पाया समान असेल तर घातांकांची काय होते बेरीज होते गुणाकाराच्या वेळी. म्हणजेच काय होणार याचा घातांक किती काय नाही म्हणजे 1 अधिक वजा आर म्हणजेच काय 1 वजा आर येणार. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सर्वांना. त्यानंतर छेदस्थानची संख्या बघा, छेदस्थानला काय येणार क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी. छेदस्थानी काय दिलेलं आहे तुम्हाला 3 वर्गमूळ चिन्हात 3चा घातांक किती दिलाय वजा आर दिलाय. बरोबर या 3चा घात काय नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे. आता आपण वर्गमुळाऐवजी काय लिहू शकतोय सांगा, वर्गमुळाऐवजी 1/2 मी सांगितले. म्हणजेच या ठिकाणी किती येणार 3चा वजा आर छेद दुसरा घात. इथपर्यंत समजलंय का बघा सर्वांना. ठीक आहे. आता याच्या पुढे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता याच्यामध्ये टर्म कोणकोणत्या कॅन्सल होतात बघा. एचा यमवा घात कंसाचा यनवा घात बरोबर एचा यम गुणिले यनवा घात हा फॉर्म्युला इथं यूज करायचा आहे. म्हणजेच या 2 न कितीला भाग जातोय 4ला भाग जातोय. बे के बे बे दोन्ही 4 म्हणजेच 3चा घातांक किती आला या ठिकाणी 4 आर अधिक 1 छेद 2 येणार. त्यानंतर गुणिले आता इथं बघा वर्गमूळ चिन्हात 3चा घातांक 1 वजा आर आहे. मग या 3चा घातांक 1 वजा आर ऐवजी आपण काय लिहू शकतो सांगा 3चा घातांक वर्गमूळ काढून टाका 1/2 येणार. म्हणजेच 1 वजा आर छेद 2 येणार. या ठिकाणी काय मिळालं तुम्हाला 3चा घातांक 1 वजा आर छेद 2. आणि छेदस्थानी बघा 3 पाया काय समान आहे. पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर घातांकांची बेरीज होते. मग आता 3चा घातांक 1 या ठिकाणी अधिक वजा वजा होणार आर छेद 2. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा सर्वांना. ठीक आहे. आता याच्या पुढे बघा या ठिकाणी आर आहे 3 दोघांचा पाया समान झाला एकदा लिहून घेतला. गुणाकार असेल तर आपण काय करतो घातांकांची बेरीज करतो. इथं पाया सुद्धा समान आहे बघा, यांचा छेद सुद्धा समान आहे 2 आहे. मग 4 आर अधिक 1 वजा आर छेद किती येणार 2 येणार. त्यानंतर छेदस्थानी 3चा घातांक 2 गुणिले 1 2 वजा आर म्हणजेच 3चा घातांक 2 वजा आर. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. आता पुढची स्टेप बघा. आता या ठिकाणी कोणत्या टर्म कॅन्सल होतात काय बघा 4 आर वजा आर किती येणार 3 आर. इथं बघा 4 आर वजा आर 3 आर येणार. वर्गमूळ चिन्हात 3चा घातांक 4 आर वजा आर 3 आर अधिक 1 अधिक 2 होणार छेद 2 भागिले 3चा घातांक किती आहे 2 वजा आर छेद इथं 2 पाहिजे बेकबे 2 वजा आर छेद 2. म्हणजेच या ठिकाणी 3चा घातांक 2 वजा आर छेद 2 येणार या ठिकाणी. इथपर्यंत क्लिअर आहे. आता या ठिकाणी बघा
ए चा यमवा घात आणि ए चा यनवा घात बरोबर ए चा यम वजा यनवा घात हा रूल यूज करायचा. म्हणजेच भागाकाराचा नियम. पाया समान आहे, 3 3 आहे, घातांकांची काय होते वजाबाकी होते. मग आता या ठिकाणी घातांक कोणते आहेत बघा, 3r अधिक 2/2 आणि 2 वजा r/2 हे घातांक आलेले आहेत बरोबर. मग काय लिहिणार आपण, 3 चा घातांक 3r अधिक 2 वजा 2 वजा r छेद काय लिहिणार आहोत आपण 2 लिहिणार आहोत. आता हा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर काय मिळणार आपल्याला, इथं मी साईडला सॉल्व करून घेतो. 3r अधिक 2 वजा 2 वजा r आहे, 3r अधिक 2 अधिक वजा 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 अधिक अधिक 2 वजा 2 कॅन्सल झाला. 3r अधिक r काय मिळणार आपल्याला 4r मिळणार. ही किंमत 4r समजली काय बघा, म्हणजे 4r कुठं लिहिणार आहोत आपण वर्गमूळ चिन्हात. इथं r आहे, 3 चा घातांक 4r/2 इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर 2 न 4 ला भाग जातो, भाग द्या, बे 1 बे, बे 2 4 म्हणजेच वर्गमूळ चिन्हात r, 3 चा घातांक किती येणार 2r येणार. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढं बघा, आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे या पूर्ण समीकरणाची. हा पर्याय कुठं दिसतोय काय नाही दिसत. मग आता हे वर्गमूळ कॅन्सल करून टाकूया. वर्गमूळ कॅन्सल करणार म्हणजेच काय 3 चा घातांक किती आहे 2r आहे. वर्गमुळाऐवजी ह्या इथं बघा वर्गमुळाऐवजी आपण काय घेतलं मगाचपासून 1/2 घेतला, पण या ठिकाणी त्यांनी किंमत r दिलेली आहे बरोबर. काही नसते म्हणजे किंमत किती असते 2 असते. या ठिकाणी त्यांनी किती दिलेली आहे r दिलेले आहे. म्हणजेच घातांक किती घ्यायचा 1/2 ऐवजी 1/r घ्यायचा. लक्ष द्या 1/2 ऐवजी किती घेणार 1/r. कारण इथं कोटी काय नाही म्हणजे किती असते 2 असते, पण त्यांनी कोटी किती दिलेली आहे r दिलेली आहे, त्यामुळं 1/r घ्यायचा. मग काय कॅन्सल होणार r कॅन्सल होणार, म्हणजेच उत्तर काय येणार 3 चा वर्ग येणार. काय येणार 3 चा वर्ग. पर्याय आहे काय बघा 3 चा वर्ग म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, या पद्धतीने याचं एक्सप्लेनेशन आहे. परत एकदा लेक्चर झाल्यानंतर परत एकदा तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, येऊन जाईल तुम्हाला. ठीक, पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न बघा, त्रिकोण ABC मध्ये सिंपल प्रश्न आहे. त्रिकोण ABC मध्ये माप कोण A बरोबर 60 अंश, माप कोण C बरोबर किती 40 अंश. त्रिकोण ABC मध्ये कोणत्या बाजूवर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ इतर 2 बाजूंवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळांपेक्षा जास्त असेल असं म्हणून सांगितलंय बरोबर. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. हा 60 झाला, हा 40 झाला, म्हणजे राहिलेला कोण किती असणार आहे 60 आणि 40 100 म्हणजे हा 80 अंश. आता एक नियम आपल्याला लक्षात पाहिजे, त्रिकोणाचे गुणधर्म. ज्या कोणाचं माप लहान त्याच्या समोरील बाजू सुद्धा लहान असते, म्हणजे लहान बाजू कोणती आली ही लहान आली. त्यानंतर सर्वात मोठ्या कोणासमोरील बाजू सर्वात मोठी असते. सर्वात मोठा कोण कोणता आहे 80 आहे, मग याच्या समोरील बाजू काय झाली सर्वात मोठी. म्हणजेच या बाजूवर तुम्ही जर काय काढताय चौरस जर काढताय या बाजूवरती तर त्याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त असणार आहे, म्हणजेच बाजू कोणती AC. पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा एकदम सिंपल प्रश्न आहे. एका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकांची व लंब दुभाजकांची संख्या अनुक्रमे किती असेल. आता हा एक रेषाखंड घ्या, याला काय काढायचं आहे दुभाजक काढायचे आहेत. मग दुभाजक तुम्ही असं सुद्धा काढू शकता, या पद्धतीने कसेही काढू शकताय. म्हणजेच एका रेषाखंडाला अनंत दुभाजक काढू शकताय तुम्ही. किती अनंत दुभाजक. आणि लंब दुभाजक किती एका रेषाखंडाला फक्त एकच तुम्ही लंब दुभाजक काढू शकताय, म्हणजेच याचं पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर असणार आहे. दुभाजक किती काढू शकताय अनंत, आणि लंब दुभाजक किती काढू शकताय एकच, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतील. परिमेय संख्या म्हणजेच काय, जे आपण P/Q या स्वरूपात लिहितो त्यांना परिमेय संख्या असं म्हणतो. मग आता समजा 2 कोणत्याही परिमेय संख्या घ्या, त्याच्यामध्ये अनंत संख्या असतात, लक्षात ठेवायच्या. किती संख्या असतात अनंत, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. कोणत्याही 2, आता 2/3 आणि 3/5 या 2 परिमेय संख्या मी घेतल्या समजा, याच्यामध्ये किती संख्या असतात अनंत संख्या असू शकतात. कारण याच्या जर पट आता याची 10 पट केला याची 10 पट केला तर असं वाढतच जाणार, त्यामुळं संख्या आपण काउंट करू शकत नाही. कोण 10च्या पटीत गुणेल, कोण 15च्या 20च्या 100च्या, म्हणजे
या दोन संख्यांच्या मध्ये किती संख्या असणार आहेत? अनंत संख्या असणार आहेत, लक्षात ठेवा कायमस्वरूपी. पुढचा प्रश्न बघा, एका त्रिकोणाची मापे काय दिलेले आहेत? वर्गमुळात 2x अधिक 1 x आणि x अधिक 1 अशी असल्यास तो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल? विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोण. आता या ठिकाणी बघा, आता काटकोन त्रिकोण होतोय काय बघूया आपण. काटकोन त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतोय? कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये कर्ण कोणता आहे माहित नाही. मग सर्वात मोठी बाजू काय असते? कर्ण. मी सांगितले तुम्हाला पायथागोरस हा टॉपिक शिकवताना पायथागोरसचे प्रमेय या टॉपिकमध्ये आपण अभ्यासलेला आहे. सर्वात मोठी बाजू ही वर्गमूळ चिन्हात आहे म्हणजे लहान येणार. ही x आहे, x अधिक 1 ही काय झाली? सर्वात मोठी बाजू झाली. म्हणजेच x अधिक 1 चा वर्ग. त्यानंतर पहिली बाजू समजा आपण 2x अधिक 1 कन्सिडर करतोय आणि दुसरी बाजू x कन्सिडर करतोय. म्हणजेच कर्णाचा वर्ग पहिल्या बाजूचा वर्ग दुसऱ्या बाजूचा वर्ग. हा फॉर्म्युला काय येणार? x वर्ग अधिक 2x अधिक 1 वर्ग वर्गमूळ कॅन्सल 2x अधिक 1 अधिक x वर्ग. दोन्ही बाजू समान झाल्या काय बघा, x वर्ग 2x 2x 1 1. म्हणजेच डावी बाजू आणि उजवी बाजू काय मिळाली आपल्याला? समान मिळाली. म्हणजेच हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. म्हणजेच हा कोणता त्रिकोण असणार आहे? काटकोन त्रिकोण असणार आहे. कोणता? काटकोन त्रिकोण. क्लिअर आहे सर्वांना? या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आहेत. समद्विभुज म्हणजेच काय? दोन बाजू काय असणार आहेत? या ठिकाणी समान असणार आहेत. किंवा याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही किमती जरी पुट करून बघताय तरी तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. सिंपल प्रश्न विचारलेले आहेत ॲज कम्पेअर टू पेपर 1. कालचा जो पेपर बघितला त्याच्यापेक्षा याच्यामध्ये प्रश्नाची लेवल कमी आहे. बहुतेक पेपर 2चा पेपर 1ला क्वेश्चन दिलेत असं वाटतंय. आता या ठिकाणी बघा, आकृतीमध्ये ओ केंद्र वर्तुळ केंद्र आहे. जर माप कोन MPC, माप कोन कुठं आहे? हा MPC किती दिला? 80. माप कोन CBP किती दिला आहे? 24. हा 24 दिलेला आहे. तर माप कंस CXA हा बघा गुणिले नाही XA, CXA याचं माप काढायचं आहे तुम्हाला. आणि माप कंस BYD बघूया, हा टॉपिक मी शिकवलेला आहे तुम्हाला. अंतर्लिखित कोणाचा प्रमेय या ठिकाणी वापरायचा आहे. आता या ठिकाणी काही जण म्हणतील हा O हा केंद्रबिंदू आहे, O हा वर्तुळ केंद्र आहे, बरोबर. O हा वर्तुळ केंद्र आहे. माप कोन APC. पण या ठिकाणी बघा O बिंदू कुठं दिलेला आहे तुम्हाला? या ठिकाणी दिलेला आहे. हा केंद्रबिंदूतून ही लाईन गेलेली नाही आहे. आकृती व्यवस्थित बघा, समजतंय काय? नाहीतर जर समजा तुम्ही केंद्रीय कोन आहे असे घेऊन जर सोडवताय, हा 80 याच्या समोरील सुद्धा 80, याच्या विरुद्धचा कोन 80, हा 80 160. या प्रश्नामध्ये त्या पद्धतीने सोडवला तरी उत्तर बरोबरच येतं. पण तसं करायचं नाही आपल्याला, कारण हा केंद्रबिंदूतून गेलेला नाही आहे. ही जीवा केंद्रबिंदूतून गेलेली नाही आहे. O हा बिंदू इथं आहे, थोडासा या बाजूला शिफ्ट झालेला आहे, बरोबर. आता या कोणाचं माप किती आहे बघा? 80 आहे. आता याचा विरुद्ध कोन कोणता असणार आहे सांगा? किंवा हा 80 झाला तर हा किती होणार? रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजे हा किती झाला तुमचा? 100 अंश झाला. आता हा त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते? 180 अंश असते. मग 100 अधिक 24, 180 मधून किती वजा करायचं आहे तुम्हाला? 24 वजा करा. बघा काय येते आन्सर. याचा आन्सर मी तुमच्याकडून अपेक्षित करतोय. हा कोण 100 झाला, हा 24 झाला. या कोणाचं माप किती येणार? 180 मधून 124 वजा करा, किती मिळणार आहे? 56 अंश मिळाला. हा किती मिळाला? 56. आता BYD या कंसाला कोणत्या कोणानं अंतरखंडित केलेला आहे? या दोन कोणांच्या मध्ये हा कंस आहे. म्हणजे या कंसाचं माप याच्या दुप्पट असतं. 56च्या दुप्पट करा, किती होणार? 124, बरोबर ना? 6 दुनी 12, 56 गुणिले 2, 6 दुनी 12, 5 दुनी 10, किती येणार? 112 येणार, बरोबर. त्यानंतर पुढचा बघा, हा कंस या कंसाला कोणत्या कोणानं अंतरखंडित केलेला आहे? या कोणानं अंतरखंडित केलेला आहे. कोणत्या? CBA नं अंतरखंडित केलेला आहे. बघा CBA हा 24, म्हणजे याचं माप किती येणार? 48 येणार. या दोघांची बेरीज करा. 8 आणि 2 किती? 10. हातचा गेला 1, 4 5 6, 160. म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे? पर्याय क्रमांक 4 160 असणार आहे. प्रश्न समजलाय का? बघा परत एकदा एक्सप्लेन करतो वाटल्यास.
इकडे बघा, परत एकदा एक्सप्लेन करतो. आकृतीनुसार ओ हा वर्तुळ केंद्र आहे. जर माप कोण APC बरोबर किती दिलाय 80, CBP बरोबर 24, तर CXA आणि BYD यांची बेरीज विचारली. आता या कोणाचं माप किती दिलंय बघा, हा 24 दिलाय बरोबर, हा 80 दिलाय. हा रेषीय जोडीतील कोण आहे, म्हणजेच हा 100 झाला, हा 100, हा 24, म्हणजेच हा किती असणार आहे, किती असणार आहे 56 असणार आहे बरोबर, हा 56 झाला. आता या कोणानं कोणता कंस अंतरखंडित केलेला आहे, अंतर्लिखित कोणाचा प्रमेय, BYD, म्हणजेच याच्या दुप्पट हा झाला. 56 गुणिले 2 करा, किती होणार 112 झाला. त्यानंतर CXA किंवा AXC या कंसाला कोणत्या कोणानं अंतरखंडित केलेला आहे, CBA न केलेला आहे. याच्या दुप्पट 24 दुनी 48, या दोघांची बेरीज करा, 48 आणि 112 किती येणार 160 अंश, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा, उत्तर व आग्नेय या दिशातील कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. आता इथं मोठा प्रश्न आला, उत्तर दिशा कोणती आणि आग्नेय दिशा कोणती. सिंपल आहे, काही टेन्शन घेऊ नका. जर तुम्हाला दिशा कळत नसतील तर हा एक शब्द लक्षात ठेवायचा, उपदेश. सुरुवात कुठून करायची, उ म्हणजे उत्तर, प म्हणजे पूर्व घ्यायचं, पश्चिम घ्यायचं नाही. उत्तर, पूर्व, हा दक्षिण आणि हा पश्चिम. इथं बघा पश्चिम मध्ये श येतोय, उपदेश, हा उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम, क्लॉकवाईज जायचा. आता आग्नेय नैऋत्य कसा ओळखायचा, अशा दोन क्रॉस लाईन मारून घ्या. आई हा लक्षात ठेवा शब्द, आई, आ म्हणजे आग्नेय, आग्नेय, आणि हा इथं ईशान्य. आग्नेय, नैऋत्य, इथं वायव्य आणि हा ईशान्य. समजते. आईचा उपदेश असं जरी लक्षात ठेवला तरी ठीक आहे. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये इथं खाली आ आग्नेय, वरती ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, या पद्धतीनं. आता या पद्धतीनं आपली ही डायग्राम झाली. प्रश्न काय विचारले, उत्तर व आग्नेय, उत्तर व आग्नेय या दिशातील कोणाच्या, उत्तर आणि आग्नेय कुठून आला बघा, हा एक कोण, हा एक कोण, हा 3 कोण, म्हणजेच 45, 45, 45 अंशाचे हे 3 कोण झाले. किती झाले बघा, 45, 45, 90, 90 आणि 45, 135 होणार बरोबर. म्हणजे या कोणाचं माप किती आलं, 135 अंश. याच्या पूरक कोणाचं माप, मी सांगितलंय टॉपिक घेताना शिकवलंय, कोटी कोणाच्या पूरक कोणाचे, कोटी कोणाचं माप एक जर कोण दिला असेल तर दुसऱ्या कोटी कोणाचं माप असेल तर 90 घ्यायचं, आणि पूरक कोण असेल तर किती घेतोय आपण 180. मग 180 मधून 135 वजा करा, किती येणार बघा, 180 वजा 135. म्हणजेच प्रश्न कसा आहे, 135 अंश मापाच्या पूरक कोणाचे माप किती. किंवा प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो, 50 अंश मापाच्या कोटी कोणाचे माप किती, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोटी कोण म्हटलं की 90 घ्यायचं, पूरक कोण म्हटलं की 180. 180 मधून 135 केले, उत्तर किती येणार आहे सांगा, पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे 45 अंश. समजलाय का बघा प्रश्न. हा प्रत्येक कोण किती अंशाचा असतो, 45. आता उत्तर ते आग्नेय म्हटले म्हणून उत्तर ते आग्नेय यांची बेरीज किती झाली 135. मग पूरक कोण म्हणजे 180 व्हायला पाहिजे. मग 180 मधून 135 वजा करा, उत्तर किती येणार 45. पुढचा प्रश्न, चला. या प्रश्नपत्रिकेमध्ये भूमितीवर जास्त भर दिलेला आहे. प्रश्न काय विचारलाय बघा, L समांतर M आहे तर y ची किंमत काढा बरोबर. y म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे तुम्हाला. आता इथं बघा हा 2x अधिक 30 दिलेला आहे बरोबर. याचा संगत कोण, हा सुद्धा किती असणार आहे 2x अधिक 30 असणार आहे. हा 4x आहे. त्यानंतर या दोन रेषा मारलेल्या आहेत म्हणजेच काय, समद्विभुज त्रिकोण तयार होतो, म्हणजे एकरूप बाजू आहे त्या, काय आहेत एकरूप बाजू. आता 2x अधिक 30 याची विरुद्ध बाजू ही, इथं आकृती काढतो, थोडी मोठी काढतो मी. हा 2x अधिक 30 मिळाला, मग ही सुद्धा किती येणार 2x अधिक 30 येणार बरोबर. हा 4x आहे, हा रेषीय जोडीतील कोण होतोय, म्हणजेच 4x अधिक y बरोबर किती होतोय 180 अंश होतोय. आता एकरूप बाजू समोरील कोण काय असतात सांगा, एकरूप असतात. काय असतात, एकरूप बाजू समोरील कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात.
आता एवढंच मी गुणधर्म तुम्हाला सांगितलेत, याच्यावरून मला कशाची किंमत सांगा, वायची किंमत सांगा. चला फास्ट सॉल्व करा. प्रश्न परत एकदा, दोन्ही समांतर रेषा आहेत, हा याचा संगत कोण झाला, याचा विरुद्ध कोण हा झाला, म्हणजेच याची सुद्धा किंमत किती झाली 2x अधिक 30. आता या बाजू एकरूप बाजू आहेत, म्हणजे याच्या समोरील कोणाचं माप 2x अधिक 30, मग याच्या समोरील कोणाचं माप सुद्धा किती असणार आहे 2x अधिक 30 असणार आहे. यांची बेरीज किती असणार आहे सांगा, 4x अधिक 2x अधिक 30 ची बेरीज, 4x अधिक 2x अधिक 30 ची बेरीज किती असणार आहे 180 अंश असणार आहे. बरोबर, 4x अधिक 2x किती होणार 6x होणार. बरोबर, 180 मधून 30 वजा करा, 6x बरोबर 180 मधून 30 गेले, राहिले किती 150, म्हणजेच उत्तर किती येणार x बरोबर 25 येणार. x ची किंमत किती मिळाली आपल्याला 25 मिळाली. पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय, y ची किंमत काढायची आहे. y म्हणजेच कोण 2x अधिक 30 म्हणजेच y. बरोबर, आता 2x अधिक 30 ची किंमत काढा, y बरोबर 2x अधिक 30, 2x ची किंमत किती आहे, x ची किंमत 25 मिळाली, अधिक 30, 25 दोन्ही 50 अधिक 30 म्हणजेच किती 80. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय का बघा, क्लिअर आहे सर्वांना, काय डाऊट याच्यामध्ये. या दोन्ही समांतर रेषा आहेत, बरोबर, याचं जे माप असणार आहे तेच माप हा संगत कोण झाला, याचा विरुद्ध कोण किती मिळाला 2x अधिक 30. या ठिकाणी दोन्ही काय दाखवलेत तुम्हाला, एकरूप दाखवलेत. एकरूप बाजू समोरील कोण काय असतात, एकरूप असतात. मग याच्या समोर हा कोण आहे, म्हणजे याच्या समोरील कोणाचं माप सुद्धा किती असणार आहे 2x अधिक 30 असणार आहे. मग 4x आणि 2x अधिक 30 हे रेषीय जोडीतील कोण झाले, रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा फॉर्म्युला इथं यूज केलेला आहे, रूल यूज केलेला आहे. 4x अधिक 2x 6x बरोबर 180 मधून 30 गेले 150, x बरोबर 25. x ची किंमत 25 मिळाली. आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, y ची काढायची आहे. y म्हणजेच कोण 2x अधिक 30, 2x अधिक 30 मध्ये x ची किंमत 25 पुट करा, y ची किंमत तुम्हाला किती मिळून जाईल 80 मिळेल. क्लिअर. चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा भूमितीवरतीच प्रश्न आहे. बघा हा प्रश्न जमतोय काय तुम्हाला. x ची किंमत किती दिलेली आहे 117 अंश दिले, तर y ची किंमत काढायला सांगितलेली आहे. इथं सुद्धा बघा एकरूप बाजू दिलेले आहेत. एकरूप बाजू समोरील कोण काय असतात, एकरूप असतात. हा इतर रेषीय जोडीतील कोण होणार, हा पूर्ण रेषीय जोडीतील हा 117 आहे, म्हणजेच 180 मधून 117 वजा करा, किती मिळतात 63. म्हणजे हा किती अंशाचा कोण झाला तुमचा 63 अंशाचा कोण झाला. याच्या समोरील हा कोण 63, म्हणजे याच्या समोरील हा कोण सुद्धा किती 63 अंश. इतर रेषीय जोडीतील कोण तयार होतो, हा पूर्ण रेषीय जोडीतील 63. 180 मधून 63 वजा करा, किती होणार 117. म्हणजेच y या कोणाचं माप किती असणार आहे 117 अंश असणार आहे. समजला का बघा प्रश्न. इथं बघा x ची किंमत 117, रेषीय जोडीतील कोण 180, हा 117 म्हणजे हा 63 झाला, हा आतील कोण 63. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात, हा 63, तर याच्या समोरील सुद्धा हा किती असणार 63 असणार. परत इतर रेषीय जोडीतील कोण 63 अधिक y, 63 अधिक y बरोबर 180 होणार. मग y बरोबर 180 मधून 63 गेले, राहतात किती 117, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा, परत भूमितीवरती प्रश्न आलेला आहे. x ची किंमत काढायची आहे, या x ची काढायची आहे. बघा जमतोय का प्रश्न. आता या ठिकाणी बघा सिंपल आहे, हा 34 अंश, हा 96 अंश. पूर्ण रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180. 96 अधिक 34 करा आणि ती किंमत कशामधून वजा करायची आहे 180 मधून वजा करा. काय येणार बघा आन्सर, 180 मधून 180 वजा 96 अधिक 34 करा, उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला 50 अंश मिळेल. याची किंमत किती झाली 50 अंश झाली. बरोबर. आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, x ची किंमत काढायची आहे. आता या दोघांची किंमत किती झाली बघा, 96 अधिक 50 करा. 96 अधिक 50 जर करताय तर हा कंस किती मिळतोय तुम्हाला 146 अंश मिळतोय. किती मिळतोय 146 अंश मिळतोय. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात हा नियम आपल्याला माहित आहे. आता 180 इथं बघा हा त्रिकोण, इथं परत एक त्रिकोण काढून घेतो मी. या कोणाचं माप किती मिळालं तुम्हाला 146 मिळाला. मग या कोणाचं माप आणि या कोणाचं माप, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असणार आहे सांगा. इथं हे दोन्ही कोण, हे बघा ह्या दोन्ही बाजू काय आहेत
समान दाखवलेत, एकरूप दाखवलेत, बरोबर. मग याच्या समोरील कोण आणि याच्या समोरील कोण हा काय असणार आहे, समान मापाचा असणार आहे, एकरूप असणार आहे. याचं माप 146 आहे. मग 180 मधून 180 वजा 146 करा, उत्तर किती मिळणार तुम्हाला, 34 अंश. म्हणजेच हा 17 अंश आणि हा 17 अंश. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. 17 अंश 17 अंश मिळाला. याचं माप किती मिळालं तुम्हाला, 17 अंश, आणि याचं माप सुद्धा किती मिळालं, 17 अंश. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे, x ची किंमत काढायची आहे. बघा कसं काढणार. आता हा त्रिकोण कन्सिडर करायचा, कोणता, हा. फक्त इथं बघा कलर बदलतो मी, तुम्हाला लक्षात येईल. फक्त हा त्रिकोण कन्सिडर करा. आता या त्रिकोणामध्ये याचं माप किती दिलेलं आहे तुम्हाला, 50. याचं माप किती दिलेलं आहे, 50. याच्यामध्ये कोणत्या बाजू एकरूप आहेत बघा, या दोन बाजू एकरूप आहेत. पण याच्यामध्ये या कोणाचं माप किती मिळाले तुम्हाला, 17 मिळाले, आणि या कोणाचं माप काढायचं आहे. आता हा 50 झाला, बरोबर. मग टोटल त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. हा 50 झाला, म्हणजे या कोणाचं माप आणि या पूर्ण कोणाचं माप किती असणार आहे, 180 वजा 50 करा, किती मिळणार, 130. मग 130 भागिले 2 करा, 130 भागिले 2 जर करताय तर किती मिळणार, 65. म्हणजेच हा 65 अंश झाला आणि या पूर्ण कोणाचं माप 65 अंश झालं. मग x अधिक 17 बरोबर किती, 65. x अधिक 17 बरोबर 65 अंश. मग x ची किंमत किती, 65 वजा 17 करा, तुम्हाला x ची किंमत मिळून जाईल. किती मिळणार आहे ती, 48. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. किती असणार आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न समजलाय का बघा, सिंपल आहे प्रश्न. आकृती थोडी कॉम्प्लिकेटेड वाटते, पण व्यवस्थितपणे शांत डोकं ठेवून जर सॉल्व करत गेला तर उत्तर मिळून जाईल तुम्हाला. पहिली स्टेप काय केली, 34/9 याचं माप काढून घेतलं, किती मिळालं आपल्याला, 50 अंश मिळाला, बरोबर. त्यानंतर याचा फक्त विचार केला, या त्रिकोणाचा विचार केला, हा किती मिळाला, 96 अधिक 50 146. या त्रिकोणामध्ये हा 146, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180. म्हणजेच 180 मधून 46 वजा करता 146 तर 34 राहणार. म्हणजे हा कोण 17, हा कोण 17, एकरूप बाजू समोरील कोण सुद्धा एकरूप असतात. क्लिअर. त्यानंतर हा 17 मिळाला. त्यानंतर हा बघा, हा त्रिकोण कन्सिडर केला. याच्यामध्ये एका कोणाचं माप माहित आहे तुम्हाला, 50. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180. 180 मधून 50 गेले, 130 राहिले. मग हा 65, हा 65. मग 65 हा पूर्ण मिळाला तुम्हाला. मग 65 मधील एका कोणाचं माप 17 आहे, तर x चं माप किती असणार, 65 मधून 17 वजा करा, किती मिळणार, 48. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न काय सांगतोय बघा. प्रश्न 4, 5, 6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती येईल, असा प्रश्न विचारलाय. बघा किती जणांना हा प्रश्न येतोय. हा प्रश्न तरी तुम्हाला यायला पाहिजे. आता लहानात लहान हा शब्द आलाय, लसावी आणि मसावी हा टॉपिक घेताना शिकवलं होतं मी. लहानात लहान हा शब्द आला तर काय काढायचं आहे तुम्हाला, काय काढणार आहात, लसावी काढायचा आहे. लहानात लहान आलाय ना, बरोबर. लहानात लहान म्हणजे लसावी कुणाचा, 4, 5 आणि 6चा लसावी किती येतोय बघा, बे दोन्ही 4, 5 ला भाग जात नाही, बे त्रिक 6, बरोबर. बे क बे हा 5 3 आहे तसा, 5 1 5 हा 3 आहे तसा, 3 1 3. या सगळ्यांचा गुणाकार करा, किती येणार लसावी, बे दोन्ही 4 5 20, 20 त्रिक 60. लसावी किती मिळाला, 60 मिळाला. 60 उत्तर आहे का. बाकी 3 येणारी म्हटलंय. बाकी 3 म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला 3 मिळवायला पाहिजे. 60 मध्ये 3 मिळवा, 63 आहे का, नाही, बरोबर. मग आता काय करायचं, अशा वेळी पर्याय नसेल तर 60च्या पटीतील संख्या शोधायच्या. 60चा पाडा, 6 1 6 6 2 12 6 त्रिक 18 6 चौक 24, बरोबर. सर्वात मोठी संख्या काय दिली याने, चला 200च्या पुढे नाही. आता 60 तरी नाही आहे, 120. बाकी किती राहायला पाहिजे, 3. म्हणजे प्रत्येकामध्ये 3 मिळवत जावा. हा 123, याच्यामध्ये 3 मिळवा 183, याच्यामध्ये 3 मिळवा 243. आता याच्यामधला पर्याय कोणता आहे काय बघा, 123 पर्याय आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. जर समजा हा सुद्धा पर्याय नसता तर कोणते असू शकले असते, 183 असू शकला असता किंवा 243 असू शकला असता. क्लिअर आहे. या टाईपचे प्रश्न या पद्धतीने सोडवायचे. जर समजा तुम्ही लसावी काढला आणि उत्तर आलं नाही तर गोंधळून जायचं नाही. काय करायचं, त्याच्या पटीतील संख्या घ्यायच्या, बरोबर. चला पुढे जातोय. स्टार 39 11ने पूर्ण भाग जाण्यासाठी
स्टारच्या जागी कोणता अंक असेल याच्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या तोंडपाठ करा म्हणून सांगितलं होतं बरोबर. किती जणांना 11ची कसोटी पाठ आहे बघा. 11ची कसोटी काय सांगते, 1 संख्यांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत जर असेल तर त्याला 11 भाग जातो बरोबर. मग 1 संख्या कोणत्या, 8 स्टार आणि 9, 8 अधिक स्टार अधिक 9 यांची बेरीज 8 8 16 आणि 1 17 होणार. स्टारची किंमत नंतर ठेवूया आपण. त्यानंतर 3 अधिक 3 किती 6 यांची वजाबाकी करा 11 येते. आता 17 मधून 6 गेले 11 येते, म्हणजेच स्टारच्या जागी कोणती किंमत गाठल्यानंतर 11च राहणार. स्टारच्या जागी जर आपण 0 ठेवतोय तर याची किंमत बदलणार नाही. 11 11ला भाग जातोय ना. जर समजा तुम्ही इथे 3 ठेवला तर किती होणार, 20 होणार. 20 वजा 6 किती येणार सांगा, 14 येणार. मग 14ला 11नं पूर्ण भाग जातो का, नाही. आता 17 वजा 6 यांची बेरीज करून घ्यायची पहिल्यांदा. ज्या दिलेल्या संख्या आहेत 1 8 1 संख्या लिहून घ्या, त्यांची बेरीज करून घ्या. जर समजा या ठिकाणी काय असता, इथं 8 आणि इथं सुद्धा 8 असता, समजा 8 8 किती झाला 16 बरोबर. मग 16 मधून 6 गेले 10 राहिले असते. मग याच्यामध्ये किती ॲड केला पाहिजे होता आपण, 1. म्हणजेच या ठिकाणी जर 1 तुम्ही पुट केला तर याची किंमत किती होणार, 16ची 17 झाली असती. 17 मधून 6 गेल्यानंतर 11 उत्तर आलं असतं. पण या ठिकाणी ऑलरेडी उत्तर किती आलेले आहे, बेरीज 17, 17 वजा 6 11, 11ला 11नं पूर्ण भाग जातोय. म्हणजेच या ठिकाणी 8 3 0 3 9 ही संख्या येणार. म्हणजे स्टारच्या जागी तुम्हाला कोणती संख्या किंवा अंक घ्यायचा आहे, 0 हा अंक घ्यायचा आहे. क्लिअर. चलो पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा, सिंपल प्रश्न आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सरळ रूप द्या, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. पहिल्यांदा काय करा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करून घ्या. 2 चौक 8, 8 अधिक 1 9/2 अधिक 2 2 4 आणि 1 5/4. त्यानंतर हा भागिले आहे बरोबर. 2 चौक 8, 8 अधिक 1 9/2 वजा 4 2 8 आणि 1 9/4. चला ट्राय करा काय येते बघा याचा आन्सर. तिरकस गुणाकार केला तरी चालेल किंवा छेद समान करून घेऊन सॉल्व केला तरी चालेल. आता छेद समान करून घ्या. याला कितीनं गुणा, 2 याला सुद्धा 2 म्हणजेच 18 अधिक हा 5 छेद किती होणार 4 होणार भागिले इथं सुद्धा 2 गुणा, इथं सुद्धा 2 गुणा, म्हणजेच किती 9 2 18 वजा 9/4 बरोबर. छेद समान करून घेतला. तिरकस गुणाकार करण्यापेक्षा छेद समान करून घ्या, लवकर आन्सर येऊन जाईल. 18 इथं 9 पाहिजे काय, 4 2 8 आणि 1 इथं 9 येणार. सॉरी, 18 अधिक 9 भागिले 4. 18 अधिक 9 भागिले 4 किती बघा, 18 आणि 9 27, 27/4 भागिले 18 वजा 9 भागिले 4 करा, किती येणार 9/4 येणार बरोबर. आता फायनल स्टेप कशी सॉल्व करायची बघा. फायनल स्टेपला काय येणार, भागाकाराऐवजी आपण काय लिहितो गुणाकार. 27/4 गुणिले 4/9. भागाकाराच्या ऐवजी गुणाकार लिहिला म्हणजे याची पुढची संख्या व्यस्त होते. मग काय होणार, 4 4 कॅन्सल, म्हणजे 4 1 4 4 1 4 9 1 9 9 3 27, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न बघा. या टाईपचा क्वेश्चन सुद्धा मी काल घेतला होता. परत एकदा हा क्वेश्चन, या टाईपचे क्वेश्चन जास्तीत जास्त रिपीट झालेले आहेत पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये सुद्धा. त्यामुळे या टाईपचे प्रश्न एक 2-3 प्रश्न प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये तुम्हाला a वर्ग वजा b वर्ग, a अधिक b कंसाचा वर्ग, a वजा b कंसाचा वर्ग या फॉर्म्युलांचा वापर करायचा आहे. याचं उत्तर मॅक्झिमम काही प्रश्नामध्ये जास्तीत जास्त एकच उत्तर येतं, पण काही प्रश्नामध्ये आता याच्यामध्ये एक पर्याय दिलेला नाही आहे. बघूया आपण सॉल्व करून याचा आन्सर काय येतं. आता 5.3चा वर्ग आणि 4.7चा वर्ग म्हणजेच a चा वर्ग वजा b चा वर्ग हे सूत्र वापरायचं. a वर्ग वजा b वर्ग म्हणजेच काय, a अधिक b a वजा b म्हणजेच काय येणार सांगा, 5.3 अधिक 4.7 आणि 5.3 वजा 4.7. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं a चा वर्ग हा b चा वर्ग अधिक 2ab म्हणजेच हा फॉर्म्युला कशाचा झाला, a अधिक b कंसाचा वर्ग हा फॉर्म्युला झाला बरोबर. काय a वर्ग अधिक b वर्ग अधिक 2ab हा कशाचा फॉर्म्युला झाला, a अधिक b कंसाचा वर्ग याचा फॉर्म्युला झाला. मग याच्याऐवजी आपण काय लिहू शकतोय, 5.3 अधिक b ची किंमत 4.7 कंसाचा वर्ग. क्लिअर आहे इथपर्यंत. आता 5.3 अधिक 4.7 अंशस्थानी आहे तसंच लिहून घ्या. 5.3 वजा 4.7 आणि छेदस्थानी 5.3 अधिक 4.7 कंसाचा वर्ग. वर्ग म्हणजेच काय, त्याचा 2 वेळा गुणाकार करतोय म्हणून मी सेपरेट हे कंस लिहून घेतो. 4.7 आणि 5.3 अधिक 4.7 बरोबर.
5.3 अधिक 4.7, 5.3 अधिक 4.7 हे दोन्ही कंस समान आहेत, कॅन्सल करून टाका. आता 5.3 वजा 4.7 यांची काय करा, वजाबाकी करा. अंशस्थांची वजाबाकी आणि छेदस्थांची वजाबाकी करा. काय येते बघा आन्सर. 5.3 मधून 4.7 गेले, किती येणार, 0.6 येणार. आणि 5.3 अधिक 4.7 जर करताय तर उत्तर किती येणार, 10 येणार. 0.6 भागिले 10 म्हणजेच परत एक स्थळ डाव्या बाजूला सरकणार, म्हणजेच उत्तर किती येणार, 0.06. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती, पर्याय क्रमांक 3. प्रश्न समजालेत का बघा, एकदा कन्फर्मेशन द्या सर्वांनी. पुढचा प्रश्न बघा. 4.5 सेमीचे 9 डेकामीटरची गुणोत्तर किती येईल, दशमान परिमाण. हा टॉपिक परफेक्ट करा, कारण याच्यावरती सुद्धा हमखास प्रश्न विचारला जातो, सेपरेट सुद्धा प्रश्न विचारला जातो. काही वेळा शाब्दिक उदाहरणामध्ये सुद्धा तुम्हाला याचा उपयोग करावा लागणार आहे. एक ट्रिक सांगितली होती, मिस डे डवाक, मिस डे डवाक, बरोबर. मग आता इथं गुणोत्तर विचारलेला आहे, बरोबर. आता सेमीचे डेकामीटरची मग आपण काय करून घेऊया, मीटरमध्ये कन्वर्जन करून घेऊया सगळ्यांचं. मग इथं लिहा मध्ये मीटर, हा मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि हा किलो, बरोबर. आता 4.5 सेमी, 4.5 सेमीचे मीटरमध्ये, सेमी कुठं आहे बघा, सेंटीमीटर, बरोबर. सेमीचं मीटरमध्ये करायचं आहे. जर आपण काय करतोय, डाव्या बाजूला जातोय, सॉरी उजव्या बाजूला जातोय तर भागाकार करतोय, आणि डाव्या बाजूला येतोय तर काय करतोय आपण, गुणाकार करतोय. मग बघा, बघूया 4.5 सेमीचं किती मीटर होणार, आणि त्यानंतर 9 डेकामीटर, 9 डेकामीटरचं किती मीटर होणार बघा, आणि मला गुणोत्तर काय येणार ते सांगा. 4.5 सेमी चे डेकामीटरची म्हटले, एक सेकंड थांबा, मीटरमध्ये करायला नको, डायरेक्ट डेकामीटरमध्येच करून घेऊया आपण. 4.5चं डेकामीटरची करा. डेकामीटर कुठं आहे, हा इथं डेका आहे, बरोबर. हा डेकामीटरमध्ये कन्वर्जन करून घ्या. सेंटी टू डेका 1 2 3 घरं, म्हणजेच 4.5 भागिले एकावरती किती शून्य, 3 शून्य. व्यवस्थित लक्ष द्या, सिंपल प्रश्न आहे. मी सेंटीचं डेकामध्ये कन्वर्जन करून घेत आहे. सेंटीपासून डेका किती स्थळ सोडून आहे बघा, 1 2 3. उजव्या बाजूला जात आहे त्यावेळी भागाकार करायचा, उजवीकडे जात आहे त्यावेळी काय करणार, भागाकार. मग आता सेंटीचं डेकामध्ये करताना 4.5 आहे तसा लिहून घ्या, भागिले काय येणार, 1000. किती येणार बघा, 4.5 भागिले 1000 जर करताय, असं करून घ्या. किंवा बघा, चला याचा आन्सर चॅटबॉक्समध्ये कमेंट करायचं आहे सर्वांनी. या मेथडनं सॉल्व केला तरी चालेल, किंवा कशाचं रूपांतर, डेकाचं सेमीमध्ये करून घ्या. तुम्हाला कसं सोपं वाटतंय त्या पद्धतीनं. डेकाचं कशामध्ये करून घ्या, सेमीमध्ये. बघा कोणत्या पद्धतीनं सॉल्व करणार आहात. आता भागाकाराला जर तुम्ही संख्या घेतला तर थोडं डिफिकल्ट जातं, त्यामुळे आपण काय करूया, पहिल्यांदा डेका टू सेंटीमध्ये कन्वर्जन करून घेऊया, किंवा मीटरमध्ये, दोन्ही युनिट मीटरमध्ये करून घेणार तर मीटरमध्ये. कोणतं सोपं आहे त्या पद्धतीनं जाऊया आपण. आता सेंटीमीटर आणि डेकामीटर. आता डेका टू सेंटी डाव्या बाजूला येत आहे, म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला, गुणाकार करायचा आहे, बरोबर. मग आता किती डेकामीटर आहे, 9 डेकामीटर आहे. 9 डेकामीटरचं मीटरमध्ये किती होणार सांगा, 9 डेकामीटर बरोबर किती सेंटीमीटर होणार, 9 गुणिले एकावरती किती शून्य, 1 2 3, 1 2 3 शून्य, म्हणजेच 9000 काय होणार, सेंटीमीटर होणार. हे समजलं. आता 4.5 सेमी, दोन्ही सेमीमध्ये झाले, 4.5 सेमी आणि 9000 सेमी. मग यांचं गुणोत्तर काढा. 4.5 सेमीचे कोणाशी, 9000शी गुणोत्तर काढा. बघा काय येते. आता या ठिकाणी एक घर सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे कितीनं गुणायचं सांगा, 10 न गुणा. याला जर 10 न गुणताय आणि याला सुद्धा 10 न गुणायला पाहिजे, म्हणजेच हा 45 येणार.
आणि खाली किती शून्य 1 2 3 4 बरोबर. बघा 45 1 45 45 दोन्ही 90 3 0 1 2 3 1/2000 कुठं आहे काय बघा 1/2000 म्हणजेच किती येणार एकास 2000 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती असणार आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न समजलाय काय सर्वांना. बघा प्लीज चॅट बॉक्समध्ये कमेंट करा, कन्फर्मेशन द्या क्वेश्चन समजत असतील तर, म्हणजे मला पुढे जायला बरं. ठीक आहे चला पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न एकदम सिंपल प्रश्न आहे. 5 सेकंदामध्ये किंवा 5 पेक्षा कमी सेकंदामध्ये सॉल्व्ह होणारा हा प्रश्न आहे. 5चा शून्यावाघात 6चा शून्यावाघात 3चा शून्यावाघात. कोणत्याही संख्येचा शून्यावाघात किती 1 अधिक 1 अधिक 1. त्यानंतर 1 गुणिले 1 गुणिले 1 1 अधिक 1 अधिक 1 3 1 गुणिले 1 गुणिले 1 1 म्हणजेच उत्तर किती 3 पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय. बघा क्वेश्चन समजलाय काय सर्वांना. कोणत्याही संख्येचा शून्यावा घात किती असतो 1 असतो. 5चा शून्यावाघात 1 6चा 1 3चा 1. त्यानंतर 5चा शून्यावाघात गुणिले 6चा शून्यावाघात गुणिले 3चा शून्यावाघात 1 गुणिले 1 गुणिले 1 किती येणार उत्तर 1च येणार. 3/1 म्हणजेच 3. चला पुढचा प्रश्न टक्केवारी शेकडेवारीवरती प्रश्न विचारलाय. हा सुद्धा सिंपल प्रश्न आहे. 25% चा ची चे आलं तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला 25% म्हणजेच 100. चा ची चे हे शब्द आले तर गुणिले चिन्ह वापरायचं. त्यानंतर 1/4% म्हणजेच किती 100. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. 25 1 25 25 चौक 100 म्हणजेच 1/4 मिळालं गुणिले हा 1/4 खाली घ्या किती येणार 400. मग उत्तर काय येणार बघा. उत्तर काय येणार 1/4 25 चौक म्हणजेच 1/4 आला गुणिले 1/4 भागिले 100 म्हणजेच 1 किती येणार 400 येणार. मग गुणाकार करताना सरळ सरळ गुणाकार करायचा. 1 गुणिले 1 1 400 गुणिले 4 4 चौक 16 आणि या वरच्या 2 शून्य 1/1600 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट क्वेश्चन. पूर्ण प्रश्न झाल्यानंतर तुम्ही किती प्रश्नांची अचूक उत्तरे सोडवलेली आहेत ते कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे समजेल तुम्हाला तुमचा किती अभ्यास झालेला आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. हा प्रश्न दिसायला मोठा वाटतो पण याचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. घाबरून जायचं नाही. असे प्रश्न आले की एकदा इकडून समोरून बघायचं आणि एकदा मागून बघायचं अशा प्रश्नांची वेळी. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी अधिक 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 आहे पण शेवटचे जर 2 कंस बघताय तर अधिक आणि वजा आहे. 1चा वर्ग काय असतो 1च आणि या ठिकाणी x चा घातांक 1/16 दिलेला आहे. बरोबर. संख्या समान आहेत. a आणि b ची किंमत समान आहे चिन्ह विरुद्ध आहेत. म्हणजे या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे तुम्हाला a वर्ग वजा b वर्ग हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजेच a अधिक b आणि a वजा b. जर समजा दोन्ही कंसामध्ये a आणि b ची किंमत समान असेल आणि चिन्ह विरुद्ध असतील मध्ये अधिक आणि वजा असेल तर a वर्ग वजा b वर्ग हा फॉर्म्युला यूज करायचा. क्लिअर. आता शेवटून सोडवता यायचं हे प्रश्न पाठीमागून इकडून सोडवता यायचे. पहिले जे कंस आहेत 3 आहे तसेच x चा 1/2 घात 1 अधिक x चा 1/4 घात 1 अधिक x चा 1/8 घात. आता या ठिकाणी बघा या 2 कंसाऐवजी मी काय लिहिणार सांगा a वर्ग वजा b वर्ग लिहिणार. a वर्ग म्हणजेच a ची किंमत किती आहे 1 आहे. बरोबर. 1 वजा b चा वर्ग म्हणजेच b ची किंमत किती आहे सांगा x चा घातांक 1/16 आहे. याचा काय करणार मी वर्ग करणार. बरोबर. b ची किंमत x चा घातांक 1/16 याचा वर्ग म्हणजेच काय येणार सांगा मगाशी सांगितलं a चा m वा घात कंसाचा n वा घात बरोबर a चा m गुणिले n वा घात म्हणजेच 1/16 गुणिले 2 बेक बे 82 बेक बे 82 म्हणजेच 1 वजा x चा कितवा घात होणार 1/8 घात होणार. हे जर तुम्ही सॉल्व करताय तर उत्तर काय मिळणार तुम्हाला 1 वजा x चा 1/8 घात म्हणजेच याच्याऐवजी काय लिहिणार मी 1 वजा x चा 1/8 घात. आता परत शेवटचे 2 कंस या 2 कंसांचा विचार करायचा. 1 अधिक x चा 1/2 घात 1 अधिक x चा 1/4 घात या दोघांचा विचार करा. परत a वर्ग वजा b वर्ग. a ची किंमत काय 1 सॉरी या ठिकाणी वजा येणार. a ची किंमत किती आहे 1. त्यानंतर वजा x चा कितवा घात होणार बघा. आता b ची किंमत x चा 1/8 घात याचा मी वर्ग करणार. वर्ग बेक बे
चोक 8 म्हणजेच 1/4 येणार. या ठिकाणी किती आला 1/4 आला. क्लिअर आहे. त्यानंतर या दोन कंसांचा विचार करा. 1 अधिक x चा 1/2 घात आणि दुसऱ्या कंसामध्ये 1 वजा x चा किती घात येणार 1/2 येणार. बरोबर ना. आता ट्रिक समजली असेल तुम्हाला. त्यानंतर शेवटी दोन कंस राहिले. 1 वजा x चा कितवा घात येणार सांगा. हे बघा शेवटचा 1 चा वर्ग वजा x चा 1/2 घात आणि कंसाचा वर्ग म्हणजेच वर्ग आणि हा 2 म्हणजेच हा 2 आणि हा 2 कॅन्सल होणार. राहणार काय 1 चा वर्ग 1 आणि वजा x म्हणजेच हे तुमचं काय झालं उत्तर झालं. 1 वजा x कुठं दिसतोय का बघा पर्यायामध्ये, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. समजलाय प्रश्न. सिंपल आहे प्रश्न. परत एकदा तुम्ही सॉल्व करा येऊन जाईल तुम्हाला. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. एका दुकानदाराने एका शर्टवर 2 क्रमागत सुट्टी देऊन 150 रुपये किमतीचा शर्ट रुपये 150 ला विकला. जर दुसरी सूट 12.5% असेल तर पहिली दिलेली सूट किती. आता प्रश्न बघा हा प्रश्न चुकीचा वाटतोय ना. हा प्रश्न चुकीचाच आहे. 150 रुपये किमतीचा शर्ट सूट देऊन 150 रुपयाला कसा विकाल सांगा. बरोबर. या ठिकाणी थोडं करेक्शन करून घ्या. 105 जर प्रश्न चुकीचा असेल तर तुम्हाला मार्क मिळून जातो. कधी जर तुम्ही तो प्रश्न अटेम्प्ट केला असेल तर. बरोबर. 105 रुपयाला विकला. जर दुसरी सूट 12.5% असेल तर पहिली सूट किती असा प्रश्न विचारलेला आहे. बघा जमतोय का प्रश्न. 105 घ्या त्या ठिकाणी. क्वेश्चन पेपरमध्ये थोडं करेक्शन करून घ्या. आता हे प्रश्न काय करायचे पर्यायावरून सॉल्व करायचे. आता पहिला पर्याय आपण ट्राय करूया. पहिला पर्याय किती आहे 20% म्हणजे 100 रुपयाला पहिली सूट किती आहे 20% पहिली सूट म्हटलेला आहे. बरोबर. पहिली सूट मी काय कन्सिडर केली 20% कन्सिडर केली. म्हणजे 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला झाली सांगा 80 रुपयाला झाली. बरोबर. मग आता दुसरी सूट 12.5% म्हणजेच 80 रुपयावरती किती 80 चे 12.5% किती येणार बघा. 80 चे 12.5% जर काढताय तर किती येणार. हे 8 8 आणि 10 80 10 येणार. किती 10 येणार. बरोबर. मग आता क्रमागत सुट्टी किती मिळाल्या 20 आणि हा 10 म्हणजेच किती 30 झाला. मग आता 30 म्हणजेच 30% म्हणजेच किती 150 रुपयाचा शर्ट कितीला विकला आपण 105 रुपयाला. मग यांच्यामधला फरक बघा 105 आणि 150 मध्ये फरक कितीचा आहे 45 आहे. बरोबर. मग 100% म्हणजेच किती. मूळ किंमत किती होती 150 रुपये. जर उत्तर तुमचं 150 येत आहे तर 20% हे बरोबर आहे. मूळ किंमत 100 इथं x बरोबर काय येणार सांगा 100 गुणिले 45 छेद 30 हा 0 0 कॅन्सल 3 1 3 राहिला किती 1 3 5 15 म्हणजेच उत्तर 150 येते. म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 1 बरोबर आहे. किती टक्के 20%. या टाईपचे जे काही प्रश्न असतील तुम्हाला पर्याय थ्रू जावं लागणार आहे. क्लिअर आहे. चला पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न बघा. हा सुद्धा सिंपल प्रश्न आहे. एका हौदाची लांबी 4 मीटर रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर आहे. हौद पाण्याने काठोकाठ भरलेला आहे. 8 लिटर क्षमतेच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल. आता तुम्हाला काय दिलेले आहेत लांबी दिलेली आहे रुंदी दिलेली आहे उंची दिली आहे. मग काय काढायचं आहे तुम्हाला हौदाचे घनफळ काढायचं आहे. घनफळचं सूत्र काय LBH. लांबी किती आहे बघा 4 1.5 आणि 1 यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 1.5 गुणिले 1 यांचा गुणाकार जर करताय तर किती येणार 6 मीटरचा घन येणार. कारण हे मीटरमध्ये दिले. आपल्याला पाणी कशामध्ये काढायचं आहे लिटरमध्ये. मीटरचं लिटरमध्ये कन्वर्जन करताना 1000 न गुणायचं 6 गुणिले 1000 किती येणार बघा 6000 लिटर. हे काय झालं हौदामधील पाण्याची क्षमता झाली. मग आता एका बादलीमध्ये किती लिटर पाणी मावतं 8 लिटर. मग 6000 भागिले 8 करा. 6000 भागिले 8 केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळणार आहे 750. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. किती बादल्या पाणी काढावं लागेल 750 बादल्या पाणी काढावं लागेल. क्लिअर आहे. सिंपल प्रश्न आहे. महत्त्वपूर्ण मधला इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामधला शेवटचा जो टॉपिक आहे 7वा तो टॉपिक एकदा परफेक्ट करा. त्याच्यामध्ये सूत्र दिलेले आहेत. त्या सूत्रांचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करताय तर तुम्हाला याच्यावरचे प्रश्न येऊन जातील. पुढचा प्रश्न बघा. 1200 रुपये मुद्दलाचे 4 वर्षात सरळ व्याजाने 1440 रुपये रास होते. जर व्याज दर 4% वाढवला तर रास किती होईल असा प्रश्न विचारलेला आहे. आता 4% रास वाढवायचे आहे सॉरी व्याज दर 4% वाढवायचा आहे. आता या ठिकाणी मुद्दल दिलेले आहे तुम्हाला किती 1200. बरोबर. मुदत किती दिलेली आहे 4 वर्ष आणि रास किती दिलेले आहे
1440 दिलेले आहे. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जनरल मेथडनं सॉल्व्ह करूया, त्यानंतर शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगतो. आता सरळ व्याजचा फॉर्म्युला काय, I = PNR, मी PNR 100 मिली, बरोबर. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे. या ठिकाणी I ची किंमत आता रास 1440 दिलेले आहे, पी किती दिलेले आहे, मुद्दल किती दिलेले आहे, 1200 दिले आहे. याच्यावरून तुम्ही काय काढू शकताय, व्याज काढू शकताय. रासचं सूत्र काय, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज किंवा सरळ व्याज. रासची किंमत किती 1440, मुद्दल किती दिलेले आहे 1200 अधिक व्याज, म्हणजेच व्याज किती झालं तुमचं 240, हे व्याज आलं, बरोबर. आता या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करून तुम्ही काय काढू शकताय, रेट ऑफ इंटरेस्ट काढू शकताय. कशाचा, या पहिल्या कंडिशनचा रेट ऑफ इंटरेस्ट. आय म्हणजेच किती झाला, हा 240 झाला. पी ची किंमत 1200 आहे, एन ची किंमत 4, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे 100. आर ची किंमत किती येते बघा, आर बरोबर काय येणार 240 गुणिले 100 भागिले 1200 गुणिले 4, म्हणजेच आर किती मिळणार आहे आपल्याला, किती टक्के मिळतो, 5% मिळतो. ही एक शून्य, ही एक शून्य, ही एक शून्य, ही एक शून्य, 12 दुनी 24, इथं किती ना बे के बे, बे दुनी 4, बे पंचे 10, म्हणजेच 5% काय मिळाली तुम्हाला, रेट ऑफ इंटरेस्ट मिळाला ह्या पहिल्या कंडिशनवरून. जर व्याज दर 4% वाढवला, म्हणजेच 5चा पहिल्यांदा 5 होता, तो 4% वाढवला, म्हणजेच किती होणार, 5 अधिक 4 9% होणार. तर रास किती होईल असा प्रश्न विचारला आहे. मग परत फॉर्म्युला I = PNR अपॉन 100. पी किती आहे 1200, एन ची किंमत किती आहे 4 आहे ना, एन ची किंमत 4 दिलेली आहे. आणि व्याज दर, नवीन व्याज दर घ्यायचा 9 भागिले 100, या 2 शून्य या 2 शून्य कॅन्सल, 12 गुणिले 4 गुणिले 9 जर करताय तर उत्तर किती येणार 432 येईल. किती येईल 432. मग आता आपल्याला काय काढायचे आहे, रास काढायचे. मग रास कशी काढणार सांगा, मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आहे 1200 अधिक 432 करताय तर किती होणार 1632. पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, ही झाली आपली जनरल मेथड. आता शॉर्ट ट्रिक्सनं कसं सॉल्व्ह करायचं, तुम्हाला जी 1200 दिलेली आहे गुणिले मुदत किती दिलेली आहे 4 वर्ष, 4% वाढवायचं आहे. म्हणजे काय करायचं, डायरेक्ट गुणिले काय करणार 4 भागिले किती करणार 100, म्हणजेच उत्तर याचं किती मिळेल तुम्हाला 192 मिळेल. किती मिळेल 192. हे जे काही उत्तर येईल 192 ते कशामध्ये मिळवायचं, तुमची जी काही पहिली रास होती, पहिली रास किती होती 1440 मध्ये 192 मिळवा, किती मिळणार आहे तुम्हाला 1632 मिळून जाईल. शॉर्ट ट्रिक्स काय वापरली, 1200 रुपये मुद्दल, 4 वर्ष, किती टक्क्याने वाढवली 4% वाढवली, म्हणून 4 भागिले 100. उत्तर जे उत्तर मिळेल 192 ते कशामध्ये मिळवायचं आहे, तुमची जी पहिली रास होती त्याच्यामध्ये मिळवायचं, म्हणजेच तुम्हाला 4% वाढवल्यानंतरची जी काही रास असेल ती मिळून जाईल. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा, x चा घातांक ऋण 1 चे मध्यमान किती आहे 7/5 आहे. त्यानंतर तर x चा वर्ग, x चा ऋण घातांक -1 आणि x चा घातांक -2 यांचे मध्यमान काढा म्हटले. मध्यमान म्हणजेच काय, आपण सरासरी काढतो. सरासरीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. सरासरी म्हणजेच काय सांगा, सरासरी म्हणजेच काय, जेवढ्या काही संख्या दिल्या असतील त्यांची सगळ्यांची काय करतो आपण बेरीज करतो. बेरीज भागिले, आता 4 संख्या आहेत म्हणून किती करणार आहोत आपण 4 करणार आहोत. आता मध्यमान बघा, आता x चा घातांक -1 म्हणजेच आपण कसं लिहू शकतो, हे 1/x लिहू शकतोय. x चा घातांक -2 म्हणजेच काय लिहिणार आहोत आपण, x चा घातांक -2 म्हणजेच 1/x चा काय लिहिणार आहोत वर्ग लिहिणार आहोत. हे लक्षात घ्या. आता x अधिक x चा घातांक -1 म्हणजेच कसा लिहिणार 1/x बरोबर किती आहे 7/5 आहे. x अधिक, इकडे लक्ष द्या, x अधिक 1/x बरोबर किती 7/5. याला इक्वेशन नंबर 1 देऊन ठेवा. x यांचे मध्यमान म्हटले. मध्यमान म्हणजेच काय, सरासरी काढायचे. सरासरी म्हणजेच काय सांगितलं, जेवढ्या संख्या असतील भागिले 2 करायला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायला लागणार 2 करायला लागणार ना, बरोबर. म्हणजेच काय येणार सांगा, x अधिक 1/x भागिले 2 बरोबर किती 7/5. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आता
आपल्याला x अधिक 1 छेद x ची किंमत काढायची असेल, x अधिक 1 छेद x ची किंमत काढायची असेल, हा 2 भागाकाराचा कुठं जाणार, उजव्या बाजूला जाणार, म्हणजेच किती होणार 7 दुनी 14, 14 छेद 5 ही कशाची किंमत आली सांगा, x अधिक 1 छेद x ची किंमत किती मिळाली, 14 छेद 5 मिळाली. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढे बघा, यांचं मध्यमान काढायचं आहे. यांचं मध्यमान काढताना मी या संख्या अशा लिहून घेतो, x अधिक x चा वजा पहिला घात अधिक x चा वर्ग अधिक x चा वजा दुसरा घात छेद किती 4. इथपर्यंत क्लिअर आहे. x अधिक x चा वजा पहिला घात म्हणजेच काय 1 छेद x अधिक x वर्ग अधिक x चा वजा दुसरा घात म्हणजेच 1 छेद x चा दुसरा घात छेद काय येणार 4 येणार. इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. आता आपल्याला x अधिक 1 छेद x ची किंमत माहीत आहे बरोबर. आता x वर्ग अधिक 1 छेद x वर्ग ची किंमत कशी काढायची. आता याच्यासाठी तुम्हाला बेसिक जर फॉर्म्युले माहीत असतील तर हे तुम्हाला येऊन जाईल. आता या ठिकाणी बघा, x अधिक 1 छेद x कंसाचा वर्ग, काय सांगतोय मी, x अधिक 1 छेद x कंसाचा वर्ग, याचा फॉर्म्युला काय सांगा, x वर्ग अधिक 1 छेद x वर्ग अधिक 2. हे सूत्र लिहून घ्या कुठंतरी. x अधिक 1 छेद x कंसाचा वर्ग बरोबर x चा वर्ग अधिक 1 छेद x चा वर्ग अधिक 1. आता आपल्याला किंमत कशाची पाहिजे, x वर्ग अधिक 1 छेद x चा वर्ग पाहिजे, म्हणजेच काय होणार x अधिक 1 छेद x कंसाचा वर्ग, हा अधिक 2 डाव्या बाजूला घ्या, वजा 2 होणार, म्हणजेच x वर्ग अधिक 1 छेद x वर्गची तुम्हाला किंमत मिळून जाईल बरोबर. आता आपल्याला दोन किमती मिळाल्या, x अधिक 1 छेद x ची किंमत किती मिळाली 14 छेद 5, ती इथं ठेवा 14 छेद 5 अधिक याची किंमत किती मिळणार बघा, x वर्ग अधिक 1 छेद x वर्गची किंमत काय मिळाली, x अधिक 1 छेद x अधिक 1 छेद x कंसाचा वर्ग वजा 2 ही किंमत मिळाली आणि भागिले काय लिहिणार आपण 4 लिहिणार. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना, काय डाऊट. पुढं हा 14 छेद 5 अधिक x अधिक 1 छेद x ची किंमत किती आहे 14 छेद 5 आहे बरोबर. 14 छेद 5 याचा वर्ग वजा 2 हे चौकटी कंसात आणि भागिले किती आहे 4 आहे. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. हे मी रब करतोय. चला पुढे बघा. आता हा 14 छेद किती मिळाला 14 छेद 5 अधिक आता 14 छेद 5 कंसाचा वर्ग 14 चा वर्ग 196 छेद 5 चा वर्ग 25 वजा 2 हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. भागिले किती आहे 4 आहे बरोबर. आता 14 छेद 5 अधिक 196 छेद 25 वजा 2 हे सॉल्व करा. किती येणार, याचा छेद 1 असणार आहे. 196 1 196 25 दोन्ही 50, 196 मधून 50 गेले तर राहतात किती 146 आणि 25 1 25, त्यानंतर छेदस्थानी किती येणार सांगा 4 येणार. आता या दोघांचा छेद आपण समान करून घेऊया. इथं 25 आहे, इथं 5 आहे, म्हणजेच किती न गुणलं पाहिजे, याला 5 न गुणा, याला 5 न गुणा. 14 पंचे किती होणार 70 होणार. 70 छेद 25 अधिक 146 छेद 25 आणि भागिले किती होणार 4 होणार. आता छेद समान असेल तर अंशांची काय होते बेरीज. 70 अधिक 146 किती होणार 216 छेद 25 भागिले 4. इथपर्यंत क्लिअर आहे. 216 छेद 25 भागिले 4. मग आता 216 हा 25 खाली येणार, 25 चौक किती होणार 100 होणार. म्हणजे 216 छेद 100 पर्यायामध्ये कुठं आहे काय बघा. 216 छेद 100 पर्यायामध्ये नाही आहे. आता याला भाग देऊया. कितीनं भाग जातोय बघा 216 छेद 100 ला 4 न भाग देऊया. 4 पंचे 20, 4 पंचे 20, 1 राहिला, 4 चौक 16 म्हणजे 54 आला. 100 ला 4 न भाग द्या, 4 दोन्ही 8 राहिले, 2 झाले 20, 4 पंचे 20 म्हणजेच 54 छेद 25 कुठं दिसतोय काय पर्यायामध्ये 54 छेद 25 पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न अजून एक 5 प्रश्न आहेत. 0.8 मीटर व्यास आणि 1.9 मीटर लांबी असणाऱ्या रोड रोलर 400 फेऱ्यात किती जमीन दाबेल. रोड रोलर बघितला असणार आहे तुम्हाला, तुम्ही बघितला असणार आहे. रस्ता बनवताना आपण याचा वापर करतोय. व्यास किती दिलाय 0.8 मीटर दिलाय, म्हणजेच त्रिज्या किती असणार आहे सांगा याची. आर बरोबर किती असणार आहे 0.4 मीटर असणार आहे.
1.9 मीटर लांब आहे, 1.9 मीटर याची लांबी आहे. किती फेरे पूर्ण करायचे आहेत आपल्याला? 400 फेरे पूर्ण करायचे आहेत. मग आता रोड रोलर हा कोणत्या आकाराचा आहे? वृत्तचित्ती आकाराचा आहे, बरोबर. मग याच्यासाठी तुम्हाला वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ हा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. कोणता? वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ. काय फॉर्म्युला सांगा? वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय RH. काय? 2 पाय RH. आता 2 आहे तसा लिहायचा. पायची किंमत त्यांनी सांगितलेली आहे किती? 3.14 घ्या. आर ची किंमत आपण काढली. व्यासाच्या निमपट काय असणार आहे? त्रिज्या 0.4 आणि एच किती दिलेली आहे बघा. एच म्हणजेच किती असणार आहे? इथं लांबी दिलेली आहे तीच काय घ्यायची आपल्याला? एच म्हणजेच उंची घ्यायची आहे, कन्सिडर करायची आहे. 2 गुणिले 3.14 गुणिले आर ची किंमत 0.4, एच म्हणजेच किती? 1.9. युनिट प्रत्येकाची सेम आहेत. या सगळ्यांचा गुणाकार करा. किती मिळणार? 4.7728 मिळतो. किती? 4.7728 मीटरचा वर्ग. इथपर्यंत क्लिअर आहे? हे एका वृत्तचित्तीचं काय झालं? वक्र पृष्ठफळ. असे किती फेऱ्या मारायच्या आहेत? 400 फेऱ्या. मग आलेल्या उत्तराला 4.7728 ला कितीनं गुणा? 400 न गुणा. 4.7728 ला 400 न जर गुणताय तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला? 1909.12 चौरस मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलाय का बघा? 4.7728 गुणिले किती करा? 400 करा. किती मिळणार उत्तर? 1909.12 चौरस मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. क्लिअर आहे? चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 6 महिन्यात तिप्पट होते तर व्याजदर किती? आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. ए बरोबर काय सांगा? पी कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 आणि कंसाचा कितवा घात? n-वा घात, बरोबर. आता या ठिकाणी एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 6 महिन्यात तिप्पट होते. एका मुद्दलाची म्हणजेच ए बरोबर काय दिलाय? 6 महिन्यात तिप्पट. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 6 महिन्यात तिप्पट होते म्हणजे ए बरोबर 3p होणार. तिप्पट होते म्हणून 3. मुद्दलाची तिप्पट एका मुद्दलाची, बरोबर. ए बरोबर 3p झाला. आता या ठिकाणी 6 महिने दिलेत म्हणजे कालावधी किती दिलाय तुम्हाला? 6 महिने. 6 महिने म्हणजेच किती घेऊ शकतोय आपण? 1/2 लिहू शकतोय, बरोबर. अर्ध वर्ष. तर किती व्याजदर मिळेल असा प्रश्न विचारलेला आहे. आता हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. या फॉर्म्युलामध्ये किमती पुट करायचे आहेत. ए ची किंमत किती मिळाली तुम्हाला? 3p आणि एन ची किंमत किती आहे? 1/2. व्याजदर काढायचा आहे. तो व्याजदर किती आहे तो बघा. आता या सूत्रामध्ये इथं परत एकदा सूत्र लिहून घेतो मी. p 1 अधिक r छेद 100 कंसाचा कितवा घात? n-वा घात. ए ची किंमत किती मिळाली? 3p. p 1 अधिक r छेद 100 आणि 1/2. आता डाव्या बाजूला p आहे, उजव्या बाजूला p आहे. फक्त आपल्याला r ची किंमत काढायची आहे. त्यामुळे p कॅन्सल करून घेऊया. कसा कॅन्सल करून घेणार सांगा? दोन्ही बाजूला p ने भागायचं. समीकरणाच्या दोन्ही बाजूला p ने भागला तर काय होणार सांगा? 3 बरोबर 1 अधिक r छेद 100 कंसाचा कितवा घात? 1/2 घात. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता 1/2 पण मला काढून टाकायचं आहे. मग 1/2 काढण्यासाठी काय करावं लागेल सांगा? 1/2 म्हणजेच काय? वर्गमूळ, बरोबर. म्हणजेच ही संख्या वर्गमूळ चिन्हात आहे. वर्गमूळ कधी जाणार? ज्यावेळी आपण वर्ग करणार. म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजूंचे काय करायचे आपल्याला? वर्ग. वर्ग केल्यानंतर काय होणार बघा? 3 चा जर वर्ग करताय तर 9 येणार, बरोबर. 1 अधिक r छेद 100. हा 1/2 म्हणजेच काय आहे? वर्गमूळ. 1/2 म्हणजेच वर्गमूळ. वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होणार. 9 बरोबर 1 अधिक r छेद 100 येणार. आता 9 अधिक 1 चा वजा 1 बरोबर r छेद 100. 9 वजा 1 8 बरोबर r छेद 100. हा 100 डाव्या बाजूला घ्या. भागाकाराचा काय होणार? गुणाकार. म्हणजेच r बरोबर किती? 800. 800 पर्यायामध्ये कुठं दिसतोय काय बघा? पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. किती दर असणार आहे? 800% दर असणार आहे. क्लिअर? चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न बघा. एका चौकोनाच्या क्रमागत 4 कोणांच्या मापांचे प्रमाण 4, 16, 8, 20 आहे तर तो कोणता चौकोन आहे? 4 चौकोनाच्या क्रमागत 4 कोणांच्या मापांचे प्रमाण. आता चौकोनाचे गुणधर्म किंवा आयताचे गुणधर्म हे सगळे तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. आता चौरस म्हणजेच काय सांगा? चारी बाजू समान असतात आणि चारी कोण काय असतात? काटकोन. म्हणजे यांचं गुणोत्तर किती येणार? 1 1 1 1 येणार. म्हणजे चौरस नसणार आहे. त्यानंतर
समलंब चौकोन, समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन. समांतरभुज चौकोन म्हणजेच काय सांगा, समोरासमोरील बाजू काय असणार आहेत, समान असणार आहेत, कोण सुद्धा काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. मग इथं एकरूप आहेत काय कुठले कोण, नाही, म्हणजे हा समांतर सुद्धा नाही. समभुज म्हणजेच काय, चारी बाजू समान, चारी कोण समान. समभुज सुद्धा नसणार आहे, म्हणजे राहिला कोणता चौकोन, समलंब चौकोन. म्हणजेच ही जी माप आहेत ही कोणत्या चौकोनाची असणार आहेत, समलंब चौकोनाची असणार आहेत. या पद्धतीने तुम्हाला ट्रिक्स वापरून याचं उत्तर काढता आलं पाहिजे. क्लिअर आहे. चला पुढे जातोय. पुढचा प्रश्न, अमितने 400 रुपयांची साखर खरेदी केली. जर त्याने 3/3 साखर 10% तोट्याने व उरलेली 10% नफ्याने विकली तर सरते शेवटी अमितला फायदा झाला काय तोटा झाला हे काढायचं आहे. आता 400 रुपयांची साखर जर त्याने 3/4 साखर, 3/4 म्हणजेच 3/4 किती झाले बघा, 4 एके 4 म्हणजेच 300 रुपयांची साखर किती रुपयाला विकली, 10% तोट्यानं. म्हणजेच 300चे 10% काढा, 300चे 10% किती येणार बघा, 300चे 10%, 300चे 10% 30 रुपये होतात बरोबर. 300चे 10% किती, 30 रुपये तोट्यानं विकली. तोट्यानं विकली म्हणजेच किती रुपयाला विकली सांगा, ती 300ची साखर 270ला विकली. हे असं सुद्धा करू शकताय, किंवा डायरेक्ट जर तुम्हाला उत्तर 270 पाहिजे असेल तर 300चे 10% तोटा म्हणजेच 100 वजा 10 करा, किती येणार 90. 90 भागिले 100 करताय, या 2 शून्य या 2 शून्य 9 त्रिक 27, 270 रुपयाला विकली. किती रुपयाला विकली, 270 रुपयाला. त्यानंतर उरलेली साखर 10% नफ्याने विकली. उरलेली साखर किती आहे बघा त्याच्याकडं, उरलेली साखर 400 रुपयांची साखर खरेदी केली. जर त्याने 3/4 साखर 10% तोट्याने विकली. 3/4 म्हणजेच किती, 300 रुपयांची साखर 10% तोट्याने विकलेली आहे. आता किती शिल्लक राहिलेली आहे बघा, आणि त्याचा 10% करा. 10% केल्यानंतर जे उत्तर मिळणार आहे त्या दोघांची बेरीज करा आणि त्याला फायदा होतो की नफा होतो ते बघा. शिल्लक किती राहिलेले सांगा, 400 रुपयांची साखर होती, शिल्लक राहिली 100 रुपयांची. मग 100 रुपयांची साखर त्यानं किती रुपयाला विकली, 10% नफ्यानं. 10% नफा म्हणजेच 110 भागिले 100 बरोबर. 100 एके 100 किती येणार, 110 रुपये झाले. किती रुपये झाले, 110 रुपये. मग सरते शेवटी अमितला ही 300 रुपयांची साखर 270ला विकली आणि 100 रुपयाची साखर 110ला विकली. म्हणजेच एकूण 400 रुपयांची साखर विकल्यानंतर त्याला किती रुपये मिळाले, 380 रुपये मिळाले. मग त्याला तोटा झाला की नफा झाला, तोटा झाला. किती तोटा झाला, 20 रुपयाचा तोटा झाला. 400 रुपयांची साखर 380ला विकल्यामुळे किती रुपयाचा तोटा झाला, 20 रुपयाचा तोटा झाला. मग आता या ठिकाणी तुम्हाला टक्केवारीमध्ये दिलेले आहे. म्हणजेच 400ला किती, 20 रुपये, तर 100ला किती, 100ला किती, 400 रुपयाला 20, मग हे 100% आहेत बरोबर. 100ला किती टक्के, x बरोबर किती येणार, 100 गुणिले 20 भागिले 400 करा, या 2 शून्य या 2 शून्य 4 पंचे 20, म्हणजेच x ची किंमत किती मिळाली, 5% काय झालेला आहे, त्याला तोटा होईल. पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न समजलेत, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, एका वर्तुळाकार बागेस तारेचे 4 पदरी कुंपण घालायचे असून तारेचा खर्च किती आहे प्रति मीटर, 10 रुपये असून एकूण 40 खांब रोवणार आहेत. प्रति खांबाचा खर्च 40 रुपये असून बागेची त्रिज्या 35 मीटर असल्यास एकूण किती खर्च येईल असा प्रश्न विचारलेला आहे. आता आर ची किंमत किती आहे बघा, वर्तुळाकार आहे म्हणजेच आर ची किंमत किती दिलेली आहे, 35 मीटर दिलेली आहे. 4 पदरी कुंपण घालायचं आहे. काल सुद्धा या टाईपचा प्रश्न आपण बघितलेला आहे. म्हणजेच वर्तुळाचा काय काढायचा आहे तुम्हाला, परीघ. वर्तुळाचा परीघ सूत्र चला वर्तुळाचा परीघचं सूत्र यूज करा. वर्तुळाचा परीघ 2 पाय आर, जर आर दिला असेल तर, आणि जर व्यास दिला असेल तर पाय डी वापरायचा. 2 पाय आर, 2 गुणिले पायची किंमत 22/7 घ्या, आर ची किंमत किती आहे 35, 7 5 35, या सगळ्यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 22 गुणिले 5 करा, किती येणार 220, 5 दुनी 10, 10 गुणिले 22 220 मीटरचा वर्ग हा वर्तुळाचा परीघ झाला. म्हणजेच एका पदरीचं किती झालं, 220 झालं. आता 4 पदरी काढायचं आहे. 4 पदरी म्हणजेच काय येणार, 4 गुणिले 220 करा,
22 चौक किती 88 म्हणजेच 880 मीटरचा वर्ग। इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना। त्यानंतर बघा तारेचा खर्च प्रति मीटर किती रुपये आहे 10 रुपये। मग तारेचा खर्च किती येणार 880 गुणिले 10। 880 गुणिले 10 जर करताय तर एक शून्य परत वाढवा म्हणजेच 8 8 2 0 8800 रुपये हा काय झाला तारेचा खर्च झाला। अजून काय दिलंय एकूण 40 खांब रोवणार आहेत, प्रति खांबाचा खर्च किती आहे 40 रुपये आहे। मग 40 खांबाचा खर्च किती 40 खांबाचा खर्च 40 गुणिले 40 4 चौक 16 आणि ह्या वरच्या 2 शून्य। मग प्रश्न काय विचारलाय एकूण खर्च किती। मग एकूण खर्च काढण्यासाठी काय करावं लागेल तारेचा खर्च 8800 अधिक हा 1600 8800 अधिक 1600 जर करताय तर उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला 10400। हा 0 0 6 6 12 13 14 10400 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे। किती पर्याय क्रमांक 2। ठीक आहे प्रश्न सिंपल आहे, फक्त तुम्हाला सूत्र माहित पाहिजेत। आणि हा शेवटचा प्रश्न हा आयता लेखावरती विचारला जातो। आता हा प्रश्न बघा काय विचारला या ठिकाणी दिलेला आलेख हा 8 महिन्यातील एका कंपनीच्या 4 चाकी गाड्यांचे उत्पादन दर्शवतो। खालील प्रश्नांची उत्तरे द्या म्हटले। 8 महिन्यांच्या कालावधीत किती महिन्यांचे उत्पादन हे सरासरीपेक्षा काय आहे जास्त आहे असं विचारले, सरासरीपेक्षा जास्त। आता या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला विजिबल होते काय बघा, हे डायमेन्शन वगैरे अंक वगैरे दिसतात का बघा। सरासरी म्हणजेच काय करतो आपण सगळ्यांची बेरीज भागिले जेवढ्या संख्या असतील ते। 8 महिन्यांच्या कालावधीत किती महिन्यांचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त आहे। आता या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट या 8 महिन्यांचं उत्पादन दिलेलं आहे कशांची गाड्यांची संख्या। आता जानेवारीमध्ये उत्पादन किती झालेलं आहे 1662, त्यानंतर फेब्रुवारीमध्ये किती झालेलं आहे 1788, त्यानंतर मार्चमध्ये 1866, नेक्स्ट एप्रिलमध्ये 2106, मे मध्ये 2304 झालेला आहे, त्यानंतर जूनमध्ये बघा 2562 झालेला आहे। किती झालेला आहे 2562, जुलैमध्ये 2640 आणि ऑगस्टमध्ये 2600 झालेला आहे। इथं येतो खाली 2600। आता एकूण किती आहे सरासरी काढायची आहे आपल्याला। सरासरी बरोबर ह्या सगळ्यांची बेरीज भागिले किती 8। आता या सगळ्यांची बेरीज करा, या सगळ्यांची बेरीज जर करताय तर 17528 येते। किती 17528 भागिले 8। या 17528 ला 8 न भागा उत्तर किती मिळणार आहे तुम्हाला 2191 मिळणार आहे। म्हणजेच सरासरी किती झाली 2191 झाली। आता प्रश्न काय विचारलाय किती महिन्यांचे उत्पादन सरासरीपेक्षा जास्त आहे। मग सरासरी 2191, मग आता 2191 पेक्षा जास्त किती आहेत बघा 2191 पेक्षा हा काय येणार नाही, 2106 कमी आहे, 2304 इथं बघा 2304 2562 2640 आणि 2600 हे 2191 पेक्षा जास्त आहेत। म्हणजेच याचं उत्तर किती असणार आहे सांगा पर्याय क्रमांक 2। किती महिन्यांचे उत्पादन 4 महिन्यांचे उत्पादन हे सरासरीपेक्षा काय जास्त आहे। ठीक आहे या ठिकाणी आपला हा 2013चा पेपर 2 मधले हे 30 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत। आय होप तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलं असेल। लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।